आणि अण्णा, आता सरकारी अधिकाऱ्यांनी मध्ये तुम्ही हे म्हणले होते की सीलबंद पाकिटात त्यांनी प्रॉपर्टीचं डिक्लेरेशन देऊ नये. शैलेश गांधींनी एक उत्तम उदाहरण टाकून भारतामध्ये पहिल्यांदाच आपली प्रॉपर्टी डिक्लेअर केलेली आहे. वजायत हबीबुल्लांना त्यांनी लेटर दिलं की माझी वेबसाईटवर तुम्ही टाका माहिती, पण त्यांनी अजून रिफ्यूज केलेलं आहे. तर आपण या बाबतीत सरकारी अधिकारी आणि न्यायालय मागे लागलो ना, महाराष्ट्रात तरी मागे लागलो आहे. आता चीफ सेक्रेटरीने आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातले जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही कायदा करू शकतो. IAS IPS IFS हे सनदी अधिकारी आहेत, हे राष्ट्रपतीने नेमलेले आहेत, आम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागेल. मी त्यांना सांगितलं तुम्ही लिहा भारत सरकारला परवानगीचं. आता त्यांनी पत्र पाठवलं आहे, मी सांगितलं ते पत्राची कॉपी मला द्या. मी भारत सरकारच्या मागे लागेल, नाही केलं तर त्यांच्या दारात बसेल दिल्लीमध्ये जाऊन. अण्णा, ते पत्र माझ्याकडे तुमचं आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जे सीलबंद पाकिटामध्ये जे काय नमूद केलेले आहे त्याचा काय उल्लेख नाहीये, पण तो DOPTला त्यांनी लिहिलेला आहे. आपली मागणीच ही होती की आता ते प्रॉपर्टी डिक्लेअर करतात फक्त बंद पाकिटात, बंद पाकिटात, आणि ते बंद पाकिट वर्षानुवर्ष उघडतही नाही. हो, अशा माहितीचा काय उपयोग आहे? ज्या अर्थी तुम्ही बंद पाकिटातून माहिती देता ती तुम्ही ओपन द्या ना वेबसाईटवरती. काय तुम्हाला भीती आहे? जर बंद पाकिटातून तुम्ही देता ओपन द्या. माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. अशामध्ये आता झाकून ठेवायचं काय कारण आहे? इंग्रज होतं त्यावेळेला ते झाकून ठेवत होते कारण त्यांना लुटायचं होतं, म्हणून त्यांनी झाकून ठेवायची पद्धत सुरू केली. आता इंग्रज गेला, आता प्रजासत्ताक आलं, आता प्रजा राजा झाली, तरी तुम्ही झाकून ठेवणार प्रजेकडून? मग काय झाली लोकशाही? इथं इंग्रजाची हुकुमशाही तुमच्यात काय फरक झाला? जर झाकून ठेवणार असाल तर